मी माझं 1 वर्ष कपाट उघडलं नव्हतं, त्यामुळे हे बघा रुद्राक्षाच्या माळाला असंच पूर्ण जाळं झालं होतं आणि साड्यांनाही जाळं लागलं होतं. आणि आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी, त्याच्यामुळे मी पूजा करत होती. आणि हे सकाळचं आहे. मी सकाळी अंथरूण वगैरे काढून घेतलं आणि खूप मच्छर असल्यामुळे हे असं आम्ही नेट घेतली आहे आणि नेटमध्ये एकदम सेफ झोपल्यासारखं वाटतं. मच्छर नाहीतर रात्री उठून मच्छर मारावे लागतात. आणि आज लवकरच उठले होते कारण का प्राणायाम आणि योगा पण करायचा होता. आणि गावाकडे सकाळी सकाळी लवकर उठल्यानं खूप छान वाटतं. पक्ष्यांची आवाज ते मस्त वाटतं, नाहीतर आपल्याला हे बघायला भेटत नाही सिटीमध्ये. त्याच्यामुळे मी गच्चीवर आले फ्रेश होऊन आणि छान प्राणायाम करून घेतला आणि नंतर चुलीवर पाणी गरम करून घेतलं आणि आंघोळ केली. आणि आंघोळ केल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं. मग देवाची पूजा ते खरंच खूप छान वाटतं. आणि आज मम्मीला मी थोडंसं तिचं आवरून देणार होते. हे बघा कोटीमध्ये तिनं करायच्या साड्या, ब्लाऊज पीस ते सगळं असं ठेवलं होतं आणि ते सर्व आम्हाला आज आवरायचं होतं कारण का सगळा गोंधळ झाला होता आणि मग तिला काहीच सापडत नव्हतं. आणि सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही खेळलो संपून. मम्मीची वापस मम्मीला मारत नाही. एक दुसरी मी नाही मारली मम्मीची. 4 पडले. 4 आता 1 2 3 4 आता मातेच एक हे बघा, हे मम्मी आहे, हे मी आहे आणि हे रिऊ आहे. आम्ही एकमेकांच्या मागे लागलोय. आता कसं होणार माहीत नाही. जिंकलेली आहे आणि माझं हे इथं होतं आणि मला 8 पडलेत. आधी एकदा 8 पडले आणि हे डायरेक्ट 8ने गेलेलं आहे. आणि आता माझी मच्छी झाली आहे. या मच्छीच्या जाळ्यात आता अडकतात आणि यांना 8 पडल्याशिवाय हे निघत नाहीत. हे 2 माशा एकदा पडल्यानं मग आमचा चंपूलचा डाव खूप छान रंगला होता आणि मी जिंकले. त्यानंतर मम्मीने कांदे साफ करायला घेतले. हे विकत आणले होते कांदे. आणि मम्मीला आणि बाबाला संकष्ट चतुर्थी होती, त्याच्यामुळे मी उसळ करायला घेतली. मम्मी आधी उसळ वगैरे नाही खायची, पण आता थोडं तिला मीच म्हणते की तू उसळ वगैरे खात जा, कारण का दिवसभर उपाशी कसं आता, कारण का घरातली कामं ते त्याच्यामुळे मग मम्मी म्हटली खाते. आणि छान उसळ केली आणि दोघांनाही दिली. नंतर अचानक पाऊस पडायला लागला आणि मातीचा सुगंध, ओ माय गॉड, इतकं छान वाटत होतं. मग नंतर मी परत एक कप्पा आवरायला घेतला, कारण का आमचेही थोडे कपडे असे घडी करून ठेवायचे होते जे रोजचे लागतात ते. आणि हे बघा मी पावसात भिजायला वर आले. एकदम भारी वाटत होतं, पण एकदम थोडंसाच 5 मिनटच पाऊस पडला आणि लगेच गेला. आणि हे बघा कपाटावरून ठेवलं. माझे तर 2 गाऊनच मला ठेवायचे होते आणि ह्या दोघांचे कपडे आणि मम्मीचंही थोडंसं आवरून दिलं. असं आवरलं की खूप छान वाटतं. आणि मग माझं पिल्लूला अभ्यासाला बसवलं आणि तो लिहित होता पाढे. मग त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक मम्मीने केला. छान वरण भात चपाती. खरंच मम्मी हातचं वरणाची चव अशी कोणालाच नाही, इतकं भारी वाटतं, खरंच खूप टेस्टी लागतं. आणि त्यानंतर मी माझं कपाट आवरायला घेतलं रात्री. आणि बघा सगळे पेपर्स असे पिवळे पिवळे झाले होते आणि खूप घाण झालं होतं, धूळ ते. आणि माझ्या लग्नातले सगळं काही, लग्नातला हा घागरा आहे आणि हे किती आपण घेतो ना आणि नंतर काही घालण्यात पण येत नाही. आणि मग सगळं मी आवरून ठेवून दिलं. आणि हे बघा माझ्या पिल्लूने असे हे दगडं ठेवलेले छोटे छोटे मोठे, आणि हा दगड तर किती गोल आहे. आणि मग ते तेव्हापासून ठेवले ते तसेच आहेत. आणि मग सगळे मी कपडे काढून घेत होते की जे कोणते घालायचे नाहीत ते बाजूला करत होते. आणि हे बघा आमचा एंगेजमेंटचा लग्नाचा अल्बम, तेही पाहून खूप मन असं भरून येतं ना, असं पहिलेच्या आठवणी, पाहिले फोटोज वगैरे की. आणि सगळे पेपर्स वगैरे काढून घेतले आणि तिथं दुसरे पेपर्स टाकले, सगळे घड्या करून ठेवले. आणि अचानक वरचं असं पडलंच. नशिबी खाली बसलेले नव्हते, कारण का ते एकावर एक ठेवल्यामुळे ते सटकलं. आणि मम्मीची इथं रात्रीची पूजेची तयारी सुरू होती, संकष्ट चतुर्थी असल्यामुळे. तिने दुर्वा ते आणले होते, लाल फूल आणलं होतं. आणि हे बघा असं परत पडलं. मग परत मी ठेवून दिलं. आणि हे बघा रात्र झाली. इकडे बाबा बसले होते रेडिओ ऐकत. आणि नंतर पिल्लूचं चाललं होतं फोटो वगैरे पाहायचे, अल्बम त्याला आम्ही दाखवत होतो. त्यानंतर आम्ही आमचं गुंहा टाकली आणि झोपायला गेलो. चला भेटूयात, बाय. व्हिडिओ आवडला